ज्या माणसाने संविधानाचा विटंबना केला त्या माणसावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि ते जर दंगल घडली नसती, त्या माणसाने विटंबना केली नसती तर माझा सोमनाथ आज मेला नसता, त्याच्यामध्ये वाकुडे बाबा पण मेला नसता। म्हणून मला ह्या गोष्टीचं आज जे झाले काय हे मला माहिती नाही आणि मला काही ते मान्य नाही। माझ्या मुलाला जे जे पोलिसांनी मारले त्या पोलिसावर 302 चा गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांना शिक्षा द्यावं। काल 5 जण निलंबित केलेले आहेत, तर ते मान्य आहे का? मला ते निलंबित मान्य नाही, मला निलंबित मान्य नाही आणि मला त्यांच्यावरती गुन्हे दाखल मनुस्वादाचा गुन्हे दाखल करावा जे गुन्हेगारी आहेत त्यांच्यावरती। आणि जे जे ही मुलं निष्पापी मुलं ही ते सोमनाथाबरोबर जे सगळे जेलमध्ये मार खाल्लेले आहेत त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ह्या सरकारने, त्यांच्यावरती ही असलेले खोटे गुन्हे ते सरकारने मागे घ्यावा। सरकार दबाव टाकते असं वाटतं का? कारण लॉ का आता काय माहिती, आता मी घरी आहे, आता त्याच्यामधलं त्याला मला काय ते दबाव आहे का नाही ते काय मला माहिती। काल माननीय सुरेश अण्णा धस आणि मेघनाताई बोर्डीकर यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये लॉंग मार्च मधील आंदोलकांची भेट घेतली आणि तिथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी काही आश्वासने दिली। ते आश्वासन देऊन काही फायदा नाही, कारण त्यांनी आश्वासनामध्ये सांगितले की आम्ही काही पोलिसांना निलंबित करतोय आणि ते त्या काही पोलिसांना निलंबित केलेलं आहे, पण निलंबित करणं हे काही उपाय नाही। सर्वप्रथम त्या पोलिसावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत। लोकनेते विजयबाबा वाकोडे, सोमनाथ सूर्यवंशी यांचा जीव ज्या पोलिसांमुळे गेलेला आहे त्या पोलिसांना सर्वप्रथम अटक झाली पाहिजे। ज्या निरपराध लोकांनी मार खाल्ले कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये त्यांच्यावरचे खोटे गुन्हे सरकारने माघार घेतले पाहिजेत आणि ज्या व्यक्तीने संविधानाची विटंबना केली, संविधानाची तोडफोड केली, त्या व्यक्तीवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आज दत्ता सोपान पवार नावाचा व्यक्ती जर संविधानाची तोडफोड केली नसती तर परभणीमध्ये ही घटना घडली नसती आणि हे 2 जीव आम्हाला गमावे लागले नसते। त्यामुळे सर्वप्रथम त्या व्यक्तीवरती देशद्रोहाचा गुन्हा देखील झाला पाहिजे आणि जे काही वर्दीतील पोलीस गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती गुन्हे नोंद होऊन त्यांना अटक करण्यात यावी आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे। आणि हे आश्वासन जे दिलेले आहेत त्या आम्हाला मान्य नाहीत, आम्हाला लेखी स्वरूपामध्ये आश्वासना पाहिजे आणि सरकारने त्या आश्वासनावर ऍक्शन घेतलेली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।